मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे आशू मात्र मुक्ताला भेटायला क्लिनिकमध्ये आलेला असतो तेव्हा तो म्हणत असतो की तुझा नवरा असा आहे तरी पण तू अजून त्याला का धरून ठेवला आहेस. तेव्हा तिथे सागर सुद्धा आलेला असतो आणि तो कॅबिनच्या बाहेर उभा असतो. नकळतपणे तो सगळं काही बोलणं ऐकतो. तेव्हा मात्र मुक्ता म्हणते, जरी सागर आज असे वागत असले ना तर तुला माहिती नाही त्यांचा स्वभाव कसा आहे ते. त्यांना अगदी खूप त्रास होतो रे. जर मला त्रास होत असला तर, आणि मला माहिती आहे त्यांना किती त्रास होतो आहे आणि मला आमच्या दोघांचा त्रास कमी करायचा आहे. फक्त माझ्या एकटीचं नाही. तू अजून त्यांना ओळखलेलं नाही. सागर एक अशी व्यक्ती आहे ना की ती फक्त माझ्या आनंदासाठीच लढते. कोणी जर मला काही बोललं तर लगेच माझ्या बाजूने ते खंबीरपणे उभं राहून समोरच्याशी वाद घालतात. त्यानंतर मात्र अगदी जर मला काही त्रास झाला तर त्यांचं अगदी माझ्या सई माऊसारखं तोंड बारीक होतं. तुला माहीत नाही, एखाद्या डॉक्टर आणि एखाद्या पेशंटसारखं आमचं नातं आहे. सागर माझ्यासाठी ते पेशंट आहे जे मला हवंसं आहे आणि सागरांना पण मी डॉक्टर आहे, पण त्यांना अगदी कुठल्याही डॉक्टरांजवळ जाणं मान्य नाही. त्यांना फक्त माझ्याजवळच येणं मान्य आहे. त्यामुळे आमचं हे नातं असंच आहे आणि हळूहळू मी त्यांच्या प्रेमात पडत गेले आहे. तेव्हा मात्र सागरला हे ऐकून फार आनंद होतो. इकडे आशू तिला हात जोडून म्हणतं, बरं बाई, सागर सारखाच नवरा तुला मिळाला आणि तो एकदम बेस्ट आहे. सागर खुश तर तू खुश आणि तू खुश तर मी खुश. आणि असं म्हटल्यावर दोघे जण हसू लागतात. इकडे सागरलाही मात्र फार आनंद होतो कारण आता मुक्ता त्याच्यावर प्रेम करते हे त्याला पुन्हा एकदा पटवून घेतलेलं असतं. त्यानंतर आता तो सोसायटीच्या बाहेर येतो आणि तिथे मात्र वर न जाता खालीच बसून घेतो कारण त्याला त्याच्या चुकीची जाणीव झालेली असते. तेवढ्यात मात्र तिथे सावनी येते आणि सावनीला बघून मात्र आता तो म्हणू लागतो की मी खरंच तिच्यावर किती चुकीचे आरोप केले. तेव्हा सावनी मनाशी म्हणते, आता हा मुक्ताबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही, पण स्वतःबद्दल तर नक्कीच ऐकून घेऊ शकतो. त्यामुळे ती आता म्हणू लागते, बरोबर आहे सागर तुझं. तू मुक्तावर खरंच खूप संशय घेतला, चुकीचा वागला. जसं तू माझ्याबरोबर दारू पिऊन भांडायचा तसंच तू तिच्याशी वागला आहे. खरं तर ती इतकी चांगली आहे ना की तुझ्यापेक्षा अगदीच भारी नवरा ती डिझर्व करते. पण काय फायदा? तिचं तुझ्यावर प्रेम आहे ना, पण तू तिला मुक्त केलं पाहिजे. आणि असं म्हणून ती सागरचे कान भरू लागते. इकडे मात्र सागरला सावनीचं म्हणणं पटतं की मी खरंच खूप चुकीचा वागलो आहे मुक्ताशी, पण मुक्ता खूप चांगली आहे आणि माझ्यासारखा नवरा तिला खरंच डिझर्व करत नाही. इकडे मात्र आता घरामध्ये सगळेजण खूप खुश असतात आणि त्यानंतर सगळेजण जेवत असतात. परंतु मुक्ता मात्र सईचा अभ्यास घेत असते आणि सईला काही प्रश्न अडतात. त्यामुळे मुक्ता तिला हसून ते प्रश्नांची उत्तरं देत असते आणि समजावत असते. त्यानंतर सई म्हणते, हो आजी पण मला असंच समजून सांगते. तेव्हा इंद्राला पण फार आनंद होतो. त्यानंतर आता लकीचं जेवण झालेलं असतं त्यामुळे ती लकीला घेऊन येते आणि सोफ्यावर बसवते आणि म्हणते, लकी तू 5 मिनिटं इथेच बस, मी तुझी औषधं घेऊन येते. तेव्हा लकी म्हणतो, पण वहिनी माझी औषधं संपली आहे. तर मात्र मुक्ता म्हणते, हो माहिती आहे मला, मी येताना घेऊन आले आहे. आणि तेवढ्यात तिथे सागर येतो. सागरला बघताच इंद्रा आणि स्वाती म्हणते, चल आता तू पण जेवून घे, आला आहेस तर. तर तेव्हा सागर म्हणतो, नाही तुम्ही जेवा, मी नंतर जेवेल. त्यानंतर तो लकी जवळ येऊन बसतो आणि विचारतो, तुला बरं वाटतं आहे का आता? तेव्हा मात्र लकी म्हणतो, हो दादूस, मी बरा आहे. त्यानंतर मात्र तो सईशी पण बोलू लागतो. सईशी बोलल्यानंतरही त्याला समाधान वाटतं. इकडे मात्र मुक्ता लकीला औषधं द्यायला येते आणि औषधं दिल्यानंतर मात्र आता सगळेजण घरातले खूपच खुश असतात. त्यानंतर मात्र आता मुक्ता पुन्हा इंद्राला विचारते, तुम्हाला काही हवं नको का? तर तेव्हा इंद्रा म्हणते, नाही माझं खूप पोट भरलं आहे, त्यापेक्षा जास्त माझं मन भरलेलं आहे. मला एवढी चांगली सून भेटली आहे. सून कसली ग, तू लेक आहे माझी आणि तू मला इतकं जास्त खाऊ घातलं तर मी जाडी नाही होणार का? असं म्हटल्यावर आता सगळेच जण खूप हसू लागतात. त्यानंतर मात्र आता मुक्ता म्हणते, मी एवढं काही केलेलं नाही, मी फक्त एका सुनेचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. परंतु इंद्रा म्हणते, तू काही म्हण, पण पोरी मला तुझं खरंच खूप कौतुक आहे. असं म्हणून ती मुक्ताचं अजून कौतुक करू लागते आणि सागरला मात्र पुन्हा अजूनच गिल्ट येतं. इकडे मात्र स्वाती आता लकीला त्याच्या रूममध्ये घेऊन जाते. त्यानंतर मात्र सागरही उठून आपल्या रूमच्या दिशेने जातो. तेवढ्यात सावनी त्याला समोरनं येऊन धडकते आणि ती त्याची माफी मागू लागते की खरंच मला माहित नव्हतं तू असं अचानक समोरनं येईल. तेव्हा सागर शांतपणे तिथे उभा असतो. पुन्हा सावनी त्याच्या
वागण्याचा आणि शांतपणाचा फायदा घेते. इकडे मात्र मुक्ता फोनवर बोलत असते. तिचं काही लक्ष नसतं. तर सावनी पुन्हा बोलू लागते, "बघ ना, खरंच एवढं सगळं होऊन सुद्धा मुक्ता किती चांगली वागते आहे, किती छान आहे. आणि तू बघ कसा वागला आहेस तिच्याशी. अगदी वाईट नवऱ्यासारखा वागला आहे. खरंच तिला यापेक्षा चांगला नवरा भेटलाच असता ना. पण आता तू तिच्याबद्दल विचार करायला हवं. तिला तू मोकळं करून टाक." असं म्हणून आता सागरची ती कान भरू लागते. इकडे मात्र सावनीचं बोलणं खरं वाटू लागतं आणि सागरही आता त्या विषयावर विचार करू लागतो. त्यानंतर सावनी म्हणू लागते, की "तूच बघ ना, अजून पण एवढं सगळं झालं आहे, तरीसुद्धा ती तुझ्यावर रागवलेली सुद्धा नाही. किती प्रेमाने सगळं काही करत आहे. सगळ्या नात्यामध्ये ती एकदम फिट आहे. पण तू मात्र नवरा म्हणून त्या नात्यामध्ये फिट बसलेलाच नाही." आणि दुखावलेला सागर मात्र तिथून निघून जातो. रूममध्ये जाऊन कपडे चेंज करतो, परंतु कपडे चेंज केल्यावर सुद्धा तो सावनीच्या बोलण्याचाच विचार करत असतो, की सावनी म्हणते ते अगदी योग्य आहे. मी नवरा म्हणून मुक्तासाठी काहीच योग्य नाही आणि मी कुठलीही कर्तव्ये पार पाडलेली नाही, असं तो मनाशी म्हणतो. तेवढ्यात मात्र तिथे मुक्ता दरवाजाशी येते आणि ती मनाशी म्हणते, की शेवटी सुरुवात मलाच करायला लागणार आहे आणि पुढचं पाऊल मलाच टाकावं लागणार आहे. असं म्हणून ती सागरजवळ जाते आणि सागरला जेवणाचा आग्रह करू लागते. "मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक केला आहे, चला ना प्लीज." तेव्हा सागर म्हणतो, "नाही, मला आग्रह करू नका, मला भूक नाही." तर तेव्हा पुन्हा मुक्ता त्याचे हात हातात घेते आणि म्हणते, की "मी तुम्हाला आग्रह नाही करणार तर कोणाला आग्रह करणार? शेवटी तुम्ही माझे हक्काचे आहात ना." असं म्हटल्यावर मात्र आता सागरला पुन्हा फारच वाईट वाटत असतं, की मी खरंच किती वाईट नवरा आहे. आणि त्यानंतर मुक्ता मात्र त्याला पुन्हा जेवायला घेऊन जाते आणि इकडे सावनी हॉलमध्ये बसलेलीच असते आणि त्यांचा हा प्रकार बघून सावनी मनाशी म्हणते, ही मुक्ता कुठल्या मातीने बनली आहे ना तेच कळत नाही. तो एवढा वाईट वागला आहे तरीसुद्धा त्याला माफ करते काय? त्याला हाताने भरवते काय? आणि इकडे मुक्ता मात्र सागरला ताट वाढते, परंतु सागर जेवत नसल्यामुळे ती स्वतः त्याला घास भरवते. इकडे मात्र सागरला आता मुक्ता जे त्याच्यावर प्रेम करत असते, ते त्याला प्रेम वाटत नसून पुन्हा त्याला त्या गोष्टीचं गिल्टच वाटत असतं आणि हे सावनीला कळत असतं आणि दिसतही असतं. त्यामुळे सावनी मनाशी म्हणते, की आता हे मुक्ताचं प्रेमसुद्धा सागरला अगदीच टोचणारं आहे. इकडे मात्र सागरच्या डोळ्यात पाणी असतं, तर मुक्ता मात्र त्याचे डोळे पुसते आणि सागर तिची माफी मागतो. तर मुक्ता म्हणते, "आपण हे नंतर बोलूया. आता आपण जेवूया. आपल्याकडे खूप वेळ आहे. तुम्ही पण इथे आहात आणि मी पण इथे आहे." असं म्हणून ती त्याला प्रेमाने पुन्हा घास भरवू लागते आणि सागरला पुन्हा तो किती वाईट आहे हे कळून येते. आणि इकडे सावनी मात्र मनाशी विचारच करू लागते, की नक्की यांचं चाललं तरी काय आहे? पुढील भागात आपण बघणार आहोत, की सावनीला कळतं, की आता सागर सिंगापूरला कायमचा जाणार आहे. इकडे सागर मात्र मुक्ताच्या नकळत तिला सांगू लागतो, की "मी गेल्यानंतरही असेच खुश राहा, कायम खुश राहा." आणि असं म्हटल्यावर आता मुक्ताच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. त्यानंतर सागर मात्र जाताना आशूला फोन करतो आणि सांगतो, की "तू मुक्ताची माझ्यापेक्षा जास्त काळजी घेऊ शकतो. तिला काय हवं नको, तिला काय आवडतं नाही, हे सगळं तुला माहिती आहे." तर मात्र आशू त्याला "असं काही नाही" असं सांगण्याचा प्रयत्न करणार तोच सागर त्याला अडवतो आणि तो म्हणतो, "असं समज मी माझी एक मौल्यवान वस्तू तुझ्याकडे ठेवून चाललो आहे. तू चांगली काळजी घेशील ना रे?" तर तेव्हा मात्र आशू काही बोलणार तेवढ्यातच आता सागर फोन कट करतो. मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.